नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे। दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मुंबईत कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना या महिन्यात पावसाने दिलासा दिलाय। जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला असून शुक्रवारीही 5 जुलै रोजी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। अद्याप आज सकाळपासून पाऊस पडत आहे। अद्याप जोरदार पाऊस झाला नसला तरी येत्या काही तासात परिस्थिती बदलू शकते। हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिना पावसाने भरलेला असेल। मध्यंतरी पावसाच्या सरी आणि दिवसभर थांबलेला पाऊस यामुळे तापमानातही वाढ होताना दिसत आहे। तर गुरुवारी कुलाबा इथं 0.8 मिलीमीटर तर सांताक्रूज इथं 2.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मात्र शुक्रवारी अनुकूल हवामानामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो। शुक्रवारी मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पुणे आणि कोल्हापूर परिसरातही मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। जुलैमध्ये सरासरीपेक्षा 106% अधिक पाऊस अपेक्षित आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।